नमस्कार मित्रांनो, मी सागर जगताप ग्लोबल मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावरती उद्या 921 कोटी जमा होणार आहेत। पंतप्रधान पीक विमा योजनेतील मागील वर्षीचे हंगामातील रखडलेल्या दाव्यांची नुकसान भरपाई उद्या म्हणजेच 11 तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट जमा केली जाणार आहे। यामध्ये खरीपातील नुकसान भरपाई ही 809 कोटी आहे, तर रब्बीतील 112 कोटी रुपये असे एकूण 921 कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना या मिळणार आहेत। याआधी पीक विम्याचे नुकसान भरपाई कंपन्यांकडून त्या वेळी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येत होती। मात्र पीएम किसान सन्मान निधी वाटपाच्या धर्तीवरती उद्या म्हणजे सोमवारी 11 तारखेला पहिल्यांदाच नुकसान भरपाईच्या रकमेचे वाटप पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात येईल। त्यानंतर शेतकऱ्यांच्या संलग्न खात्यामध्ये म्हणजेच डीबीटीद्वारे भरपाईची रक्कम जमा केली जाईल। नुकसान भरपाईचे निकष कठोर केल्यामुळे शेतकऱ्यांना चांगली नुकसान भरपाई मिळाली। या हंगामातील राज्य सरकारचा विमा हप्ता रखडला होता, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई ही देखील प्रलंबित होती। राज्य सरकारने 1028 कोटी रुपयांचा हा हप्ता 13 जुलै रोजी कंपन्यांकडे जमा देखील केला आणि त्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता। या हंगामात 95,65,000 अर्जदार असलेल्या या शेतकऱ्यांना 4,397 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे। त्यापैकी 80,40,000 शेतकऱ्यांना 3,588 कोटी रुपयांचे भरपाईचे वाटप करण्यात आले होते, तर 15,25,000 शेतकऱ्यांना 809 कोटी रुपयांच्या भरपाईचे वाटप झालेले नव्हते। नुकसान भरपाई वाटपाचा मुख्य कार्यक्रम राजस्थान मधील झुंझुनूत होणार आहे। केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आता ही 921 कोटी रुपयांची नुकसान भरपाई सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटीने जमा केली जाणार आहे। नुकसान भरपाई वाटपाचा मुख्य कार्यक्रम राजस्थान मधील झुंझुनू येथे पार पडणार असल्याची माहिती आता कृषी विभागाकडून पण देण्यात आली आहे। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला? जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब, लाईक, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।